नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. व्ही-एम-डी-डी-पी योजना म्हणजे विदर्भ मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी तुम्हाला 50% 75% तसेच 100% अनुदानावर वेगवेगळ्या घटकासाठी अर्ज करता येतो. या अंतर्गत वेगवेगळ्या 9 घटकासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ते घटक कोणते आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, निकष काय आहेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी, कोणत्या तालुक्यासाठी अप्लाय करू शकता, या सर्व बाबींची माहिती आपण अगोदरच YouTube चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये घेतलेली आहे. आणि त्याचा व्हिडिओही आपल्या YouTube चॅनलवर पब्लिश करण्यात आलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता, की यामध्ये कोणकोणत्या योजनांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, किती अनुदान आहे आणि पात्रता निकष काय आहेत, कोणकोणती कागदपत्रे लागतात. आज आपण पाहणार आहोत, जर तुम्ही यामध्ये ऑनलाईन अर्ज केलेला असेल, तर तुमच्या अर्जाचं स्टेटस कसं चेक करायचं, तुमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे का नामंजूर करण्यात आलेला आहे, हे कसं चेक करायचं, चला मग पाहू. पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला vmddp.com या वेबसाईटवर यायचं आहे. यानंतर इथं पाहू शकता 19 जिल्हे आहेत, 192 तालुके आहेत, 24,657 गावे आहेत आणि 9 घटकासाठी अर्ज करता येतो. यामध्ये रिअल टाईम कार्यक्रम आकडेवारी एकूण 7,868 अर्ज आलेले आहेत. त्यामधील 243 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. 7,179 अर्ज प्रलंबित आहेत. जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर इथं तुम्ही अर्जाचा मागोवा घ्या यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर किंवा अर्जाच्या आय डीवरून अर्जाचा स्टेटस चेक करू शकता. किंवा यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, लाभार्थी हे ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करू शकता आणि जिल्ह्यामध्ये इथं वेगवेगळ्या घटकाद्वारे तुम्ही फिल्टर लावू शकता किंवा सर्व घटके सिलेक्ट करायचे आहे. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती अर्ज केलेले आहेत इथं तुम्ही पाहू शकता. आपण डेमोसाठी बीड जिल्हा सिलेक्ट केलेला आहे, त्यामध्ये 375 अर्ज करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये एक अर्ज नाकारण्यात आलेला आहे. आपण दुसरा एखादा जिल्हा पाहूयात. या ठिकाणी पाहू शकता चंद्रपूर जिल्हा आहे, 222 अर्ज प्रलंबित आहेत, तर 2 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. यामध्ये क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर खाली पाहता येईल तुम्हाला पेंडिंग अर्ज 222 आणि अप्रूव्ह अर्ज. त्या अर्जाची संपूर्ण माहिती, ॲप्लिकेशन आय डी, त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती, अर्ज कधी केलेला होता. अप्रूव्ड अर्जावरही तुम्ही क्लिक करून इथं ऑल स्टेजेसमध्ये अप्रूव्ड अर्जाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन आय डी, ॲप्लिकंट नेम, विलेज कुठला आहे, तालुका कुठला आहे आणि यांचं स्टेटस अप्रूव्ड दाखवत आहे. यांनी अर्ज कधी केलेला होता, ही सर्व माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. इथं तुम्ही पाहू शकता यांचं अर्जाचं स्टेटस अप्रूव्ड आहे. जर अर्ज नाकारलेला असेल तर तुम्ही इथं फिल्टर लावून रिजेक्टेड ही सिलेक्ट करू शकता. यामध्ये तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करून तुमच्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत, त्यामध्ये किती अर्ज पेंडिंग आहेत, किती अप्रूव्ड आहेत आणि किती रिजेक्ट केलेले आहेत हे चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही व्ही-एम-डी-डी-पी योजनेसाठी केलेल्या अर्जाचं स्टेटस चेक करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.